नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत या मराठीच्या शेवटच्या भागाचा शेवटचा पाठ जो स्थूल वाचनाचा आहे, व्युत्पत्ती कोश. आज आपण शिकणार आहोत भाग 2, कारण भाग 1 मध्ये आपण पूर्वार्ध जो आहे हा अगोदरच अभ्यासलेला आहे आणि मला खात्री आहे तुम्ही तो वाचला असेल, त्याचाही अभ्यास केला असेल आणि त्यामुळे तुम्हालाही तो आठवत असेल की आपण ह्या अगोदर काय शिकलेलो आहोत. आपण पाहिलं की व्युत्पत्ती कोश आपण कसा उत्पन्न होतो किंवा आपल्याला त्याच्यात काय माहिती मिळते याबद्दलची माहिती जी आपण पूर्वार्ध पाहिला त्यामध्ये अगोदरच घेतलेली आहे. आता या भागाचा उत्तरार्ध म्हणजे भाग 2 जो आहे तो आपण पाहणार आहोत आणि ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की हा व्युत्पत्ती कोश कसा पाहावा किंवा शब्दाची उत्पत्ती ही कशी होते आणि कसं ह्या व्युत्पत्ती कोशाची माहिती आणि शब्दाची माहिती आपल्याला मिळते ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग जाऊया स्थूल वाचनाचा पाठ व्युत्पत्ती कोश भाग 2. आता आपण पाहणार आहोत बघा तुमच्या पान क्रमांक 63 म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक 63 वर आपण आहोत. तुम्ही जर पाठ्यपुस्तक उघडलं असेल तर तुम्हाला ते पाहायला मिळणारच आहे. तुमच्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक 63 आपण आता पाहतोय आणि त्यावरती दिलेला आहे तुम्हाला की हा व्युत्पत्ती कोश जो आहे हा कसा पाहावा. आता आपल्याला पाहायचंय की आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले. जसं आपण पाहिलं अगोदरच की जो शब्द जो आहे इमानदार म्हणजे इनाम आणि इनामदार यावरती काय झालं होतं, त्याबरोबर तसं जसं कुतूहल त्या राधाला निर्माण झालं होतं तसंच जर आपल्याला वाटलं की एखादा शब्द कसा निर्माण झाला असेल बरं, आपल्याला त्याबद्दल थोडंसं कुतूहल जेव्हा निर्माण झालं तेव्हा आपण जर व्युत्पत्ती कोश जर पाहिला. आता इकडे उदाहरण दिलंय पहा. उदाहरण दिवाळी. आता दिवाळी हा आपल्या हिंदू धर्मातला खूप मोठा सण आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता हा दिवाळी हा शब्द कुठून आला असेल बरं, आणि असं आपल्याला जेव्हा एखादं कुतूहल निर्माण होते किंवा हा शब्द कुठून आला असेल पहा पाहूया बघ. तर अशा प्रकारे जेव्हा व्युत्पत्ती कोश आपण जेव्हा पाहतो तेव्हा व्युत्पत्ती कोशामध्ये दिवाळी जो आहे ना हा शब्द कसा दिलाय पहा. हे स्त्रीलिंग रूप आहे. दिव्याची रांग, एक सण, दिव्यासंबंधी असलेला एक सण असा त्याचा अर्थ आहे. A row of light, hence a Hindu festival with a no culture elements. हे अशा प्रकारे हे व्युत्पत्ती कोशामध्ये दिलेलं आहे. आणि जेव्हा हे दिवाळी किंवा दीपावली किंवा ह्याला विविध शब्द काय आलेला तर दीपावली आलेला आहे. दीपाली बघा, काना मात्रा वेलांटीची थोडीशी तफावत आहे, कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपल्या भारतीय भाषेमध्ये किंवा ह्या भारतात असलेल्या भाषेमध्ये अनेक परकीय भाषांचा पगडा भारी आहे. ओके, आणि त्यामुळे त्यावरती बऱ्याच भाषा ज्या वेळेला म्हणजे आक्रमण करतात त्यावेळेला त्यांचं रूप पालटतं. ओके, तर संस्कृतमध्ये दीपावली आणि दीपाली असा जरा हे होतो. प्राकृतमध्ये दिवाली आणि दिवावली असा होतो. ब म्हणजे बंगाल म्हणजे दियाउली, ओ म्हणजे ओडिसा, दियाली हिंदी आणि ह्याच्यामध्ये पंजाबीमध्ये दिवाळी, हे सिंधीमध्ये डियारी, गुजरातीमध्ये दिवाळी. अशा प्रकारे हे विविध भाषेमध्ये या शब्दाचा हा अशा प्रकारे विविध उच्चार किंवा शब्द जो आहे हा अशा प्रकारे लिहिला जातो. अशा प्रकारची माहिती आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये मिळालेली आहे किंवा मिळते. ओके, जेव्हा आपण एखादा असा शब्द पाहतो त्यावेळेला. ओके, पुढे पाहूया. आता दिवाळी हा शब्द आपण पाहिला तर मूळ संस्कृत दीपावली पासून तो आलेला आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं. तिथे बघा संस्कृतमध्ये दीपावलीचा ली जो आहे हा रस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. म्हणून मी बघितलं तुम्हाला काना मात्रा वेलांटीची थोडीशी तफावत का, तर तो संस्कृत भाषेचा पगडा आहे. आणि जेव्हा संस्कृत भाषेमध्ये लिहिलं जातं त्यावेळेला तो ली जो आहे हा रस्व असला तरी मराठीमध्ये मात्र तो दीर्घ लिहितात. म्हणजे आपण जी प्रमाण मराठी म्हणतो किंवा बोलतो ती प्रमाण मराठीमध्ये हा जो आहे हा दीर्घ लिहिला जातो. या शब्दातील दी व ली हे दोन्ही दीर्घ आहेत, पण दिवाळी हा शब्द मराठी आहे.
त्यात दी हा ऱ्हस्व येतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मी पुन्हा एकदा सांगते काय, तर आपण जो अगोदर पाहिला तो शब्द कशातला, तर संस्कृतला आहे. आणि जेव्हा संस्कृतमधनं जेव्हा प्रमाण मराठीमध्ये येतं तेव्हा त्यामध्ये बदल होतात. ओके, आणि म्हणून जो दिवाळीमधला दी जो आहे हा इथे ऱ्हस्व येतो आणि हे दोन्ही तिथे दीर्घ आहेत. ओके, ते दीर्घ जे आहेत हे लिहिलं जातं जेव्हा ते प्रमाण मराठीमध्ये येतं. आता विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यानंतर कंसातील मजकूर पाहता हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटते? पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर, त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला थोडेसे सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो हे कळल्यावर मजाही वाटेल. बघा, हा मराठीतला शब्द आहे. आत्ताच आपण पाहिलं की सांगितलं की हा विश्वकोशावर ह्याची हे जेव्हा नोंद झाली तेव्हा हा मराठी शब्द आहे. पण हा मराठी शब्द हा इतर भाषेतही वापरला जातो. मी आता तुम्हाला सांगितलं की बंगाली भाषेमध्ये, ओडिसा भाषेमध्ये, हिंदी ह्याच्यामध्ये सुद्धा हा शब्द वापरला जातो. हे खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्याला एक काय म्हणतात, एक कुतूहल आहेच, त्याचबरोबर अभिमानही वाटतो की अरे वा, आपल्या भाषेतली शब्द इतर भाषेमध्ये सुद्धा आहे. जसे इतर भाषेतले शब्द आपल्या भाषेत आहेत त्याबरोबर आपल्या भाषेतले सुद्धा शब्द इतर भाषेमध्ये आहेत. हे खरोखरच चांगली गोष्ट आहे. ओके, चला पुढे जाऊया. आता व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले आहे. तुम्हाला अगोदरच दाखवलेत की वरच्या उदाहरणात काही शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणं आवश्यक आहे. शब्दाच्या सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. आता शब्दांची जात काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही असं मला वाटतं, कारण आपण शब्दांच्या जाती 8 पाहिलेल्या आहेत. व्याकरणात तुम्हाला आठवण करून देते, 8 शब्दांच्या जाती ज्या कशामध्ये येतात, कुठल्या आहेत याबद्दल तुम्हाला माहिती आहे. अव्यय आणि सव्यय आठवत असेल तर तुम्हाला समजलं असेल. विकारी शब्द, अविकारी शब्द, 4 विकारी आणि 4 अविकारी अशा 8 शब्दांच्या जाती आहेत. ओके, आता त्या तुम्हाला माहिती आहेत. त्यामुळे ही शब्दांची जात जी आहे ती तिथे लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी, म्हणजे पुल्लिंगी असेल तर फक्त पू लिहिलेलं असतं, ते पुल्लिंगी म्हणजे हा शॉर्ट फॉर्म आहे. ओके, आणि स्त्रीलिंगी असेल तर फक्त स्त्री आणि नपुसकलिंगी असेल तर नपू असं लिहिलेलं असतं. आता तुम्हाला माहिती आहे हे मराठीमध्ये 3 लिंग येतात, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. ओके, तर अशा प्रकारे तिकडे लघुरूप जे आहे हे लिहिलेलं असतं. तुम्ही आताच पाहिलं असेल तर तिकडे पाहिलं असेल बघा, तिकडे स्त्री म्हणून दिवाळीच्या पुढे असं स्त्री म्हणून लिहिलेलं आहे बघा. म्हणजे काय, तर तो स्त्रीलिंगी शब्द आहे. ओके, तो स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप तिथे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांची लघुरूपे वापरलेली आहेत. मी तुम्हाला सांगितलं की ही जेव्हा इतर भाषांमध्ये हा शब्द वापरलेला आहे त्यावेळेला तो कुठल्या कुठल्या भाषेमध्ये आहे हे सांगण्यासाठी तिथे लघुरूप देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाचं असं मोठं मोठं नाव लिहिलं तर तो शब्दकोश किती पानांचा होईल आणि तो शब्दकोश प्रत्येकाचं सगळं हे लिहिता लिहिता सगळं कितीतरी मोठं होईल. म्हणून त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच लघुरूप लिहिणं गरजेचं आहे. आणि म्हणून सम म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, मी मगाशीच म्हणाले, बंग म्हणजे बंगाली, ओ म्हणजे ओडिया, हिंद म्हणजे हिंदी, पम म्हणजे पंजाबी, सी म्हणजे सिंधी आणि गु म्हणजे गुजराती. ही काय आहेत, तर भाषेची लघुरूप. म्हणजे ह्या भाषेमध्ये हा शब्द असा लिहिला जातो किंवा असा वापरला जातो असं ते सांगितलेलं आहे. ओके, तर या व्यतिरिक्त कोशाकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहासही सांगतात. आता ज्या वेळेला हा शब्दकोश तयार केला जातो त्यावेळेला एक समिती असते आणि ती समिती जी आहे हा शब्दकोश कसा असावा किंवा त्याचा आराखडा कसा असावा हे सगळं ठरवलं जातं आणि त्याप्रमाणे तो शब्दकोश जो आहे हा तयार केला जातो. विश्वकोशाच्या बाबतीत म्हणा, शब्दकोशाच्या बाबतीत म्हणा किंवा या व्युत्पत्ती कोशाच्या बाबतीत म्हणा, प्रत्येक वेळेला एका समितीने ठरवलेला आराखडा, त्याप्रमाणे त्यांचं व्यवस्थित असं प्लॅनिंग आणि त्याप्रमाणे ते शब्द जे आहेत हे लिहिले जातात. हे तुम्हाला माहिती आहे. आणि जेव्हा आपण शब्दकोश बघतो किंवा विश्वकोश बघतो त्यावेळेला आपण अल्फाबेटिकली ऑर्डर
ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता आकार विल्हे, आपण असं मराठीत म्हणतो. ओके, त्याप्रमाणे आपण शब्दकोश पाहत असतो. आणि मग एखाद्या ह्याचा शब्दामागचा इतिहास काही वेळेला तो कोशाकार किंवा म्हणजे त्या कोशाकार म्हणजे जो तयार करणारा असतो ते इतिहास पण सांगतात. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडणी केलेली आहे, ती वेगळी व्युत्पत्ती सुद्धा सांगून ते योग्य आहे की नाही हेही आपल्याला, ही सुद्धा माहिती आपल्याला कशामध्ये मिळते, तर व्युत्पत्ती कोशामध्ये मिळते. ओके, तर आता व्युत्पत्ती कोश हा जो आहे हा अशा प्रकारे पाहिला जातो किंवा अशा प्रकारची माहिती आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये मिळालेली आहे किंवा दिलेली आहे, ती आपण वाचायची असते. आता आपण पुढे पाहूया की व्युत्पत्ती कोशाचे नक्की कार्य काय आहे, की कशाला काय बघायचा हा व्युत्पत्ती कोश, का बरं असं सगळं करावं, चला पाहूया. आता व्युत्पत्ती कोशाचे कार्य आहे अगदी काय म्हणजे, तर एक म्हणजे शब्दाचे मूळ रूप दाखवणे. अगदी महत्वाचं की नक्की शब्दाची उत्पत्ती कुठून झाली किंवा त्याचं मूळ रूप काय असेल किंवा मूळ ह्याच्यामध्ये हा शब्दकोश काय आहे किंवा हा शब्द काय आहे हे दाखवण्याचं कार्य कोण करतं, तर हा व्युत्पत्ती कोश जो आहे हा करत असतो. अर्थातील बदल स्पष्ट करणे म्हणजे त्या शब्दाचा नक्की अर्थ काय, तो का बदलला गेला किंवा कशापैकी त्याच्यामध्ये बदल घडून आला, हे सगळं जे स्पष्टीकरण जे आहे हे आपल्याला व्युत्पत्ती कोशात मिळतं. उच्चारातील बदल व फरक दाखवणे. आत्ताच आपण पाहिलं की दिवाळी हा बंगाली म्हणा किंवा ओडिसा म्हणा, हिंदी म्हणा, सिंधी म्हणा किंवा गुजराती म्हणा, प्रत्येक ह्याच्यात त्याचा उच्चार जो आहे हा वेगवेगळा आलेला आहे. गुजरातीमध्ये म्हणा सारखाच आलेला आहे, पण तरी इतर भाषांमध्ये बघा त्याचा उच्चार थोडासा वेगळा, म्हणजे दिवावली किंवा हे हा प्राकृत भाषेमध्ये आलेला, दिऊ आली म्हणजे हा बंगालीमध्ये. तर अशा प्रकारे त्याचा उच्चार जो आहे हा फरक, हा बदल जो आहे हा आपल्याला व्युत्पत्ती कोशात पाहायला मिळतो. आणि त्या बदलाचे कारण सुद्धा स्पष्ट करायला पाहिजे, हे सगळं व्युत्पत्ती कोशात आपल्याला पाहायला मिळतं. आता यापैकी पहिल्या दोन बाबीचा अगदी थोडक्यात साधारण परिचय या पाठामध्ये दिलेला आहे. म्हणजे पहिले दोन जे मूळ रूप दाखवणे आणि अर्थातील बदल स्पष्ट करणे, हे कसं आहे, ओके, ह्याचं थोडंसं स्पष्टीकरण तुमच्या पाठामध्ये दिलेलं आहे, तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे, जे आहे पान क्रमांक 64 वर. तुमच्या समोर जर पाठ्यपुस्तक असेल तुम्ही त्यातही पाहू शकता की तुमच्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक 64 वरती हे सर्व दिलेलं आहे. ओके, तुम्हाला इथेही मी दाखवणारच आहे, प्रश्नच नाही, परंतु तुम्हाला जर काही वेळेला आपल्याला प्रत्यक्ष पाहणं फार आवडतं म्हणून तुम्ही ते पाठ्यपुस्तकात सुद्धा पाहू शकता. चला, आता तुम्हाला काय करायचं ते लक्षात ठेवा या काही गोष्टी. काय गोष्टी, तर 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. बघा, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आहे. कधी 1938 साली, आणि मुंबई येथे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे हे भरले होते. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. ओके, कोड स्वातंत्र्यवीर सावरकर, मराठीतलं एक दिग्गज व्यक्तिमत्व, अतिशय सुंदर लेखन. तुम्ही सावरकरांची खरोखर पुस्तकं वाचा, आपल्या लायब्ररीमध्ये आहेत. काळ्या पाणी किंवा हे खूप खूप सुंदर मी सावरकर, कितीतरी खूप छान अशी पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये आहेत. त्यांची भाषेवर, मराठी भाषेवर त्यांचा पगडा खूप जबरदस्त होता. आणि हे सावरकर जे आहेत हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. तिसरं म्हणजे काय, तर व्युत्पत्ती रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला होता. आणि हे जे संमेलन झालं ज्याचे अध्यक्ष सावरकर होते, त्या संमेलनामध्ये काय ठराव मंजूर झाला, तर व्युत्पत्ती कोश याची रचना केली पाहिजे आणि हे कार्य हाती घेतलं पाहिजे, हा ठराव जो आहे हा त्या संमेलनात मंजूर झाला. कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आता ठराव तर मंजूर झाला, पण कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना, समिती नेमली पाहिजे. एकट्याचं काम नाही, कारण आज मराठी भाषा ही अफाट मोठी आहे
आणि एवढ्या भाषेचा अभ्यास एका पुस्तकात सामावणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही. आणि त्यामुळे पहिली मेन जबाबदारी कोणावर दिली तर कृष्णाशी पांडुरंग कुलकर्णी यांच्यावरती ती सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. ऑफकोर्स कुठलंही कार्य हाती घेतलं आणि केलं असं होत नाही. त्याच्यासाठी आर्थिक सहाय्य खूप गरजेचं असतं आणि त्याला प्रोत्साहन देणं सुद्धा गरजेचं असतं. आणि म्हणून ते कोणी केलं तर बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी ते आर्थिक सहाय्य केलं आणि श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी त्याचा पुरस्कार केल्यामुळे एक भरीव अशी मदत ह्या व्युत्पत्ती कोशाच्या निर्मितीस झालेली आहे. आणि 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले आणि त्यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांनी जरूर पाहाव्यात. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 36 आवृत्त्या ज्या आहेत ह्या निघालेल्या आहेत. ओके, पहिली आवृत्ती कधी निघाली तर 1946 साली आणि ही आवृत्ती पहिले प्रकाशन स्वातंत्र्यापूर्वी झालेलं आहे पहा. आणि त्यानंतर अनेक कोशाच्या आवृत्त्या ज्या आहेत म्हणजे त्याचे पार्ट्स जे आहेत हे निघालेले आहेत आणि ते तुम्ही जरूर पाहावं असं आवाहन इथे केलेलं आहे. आणि खरोखरच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे भाषेचं कुतूहल जर पाहायचं असेल किंवा भाषा म्हटली ना की आपलं एक वेगळं जग असतं. जर आपल्या भाषेवरती प्रभुत्व असेल ना तर आपण कुठलीही गोष्ट आत्मसात करण्यास कधीही मागे राहू शकत नाही. त्यामुळे भाषेवरती प्रभुत्व असणं गरजेचं असतं. म्हणतात ना, जग काबीज करण्यासाठी आपली भाषा मृदू असावी लागते आणि म्हणून हे जग काबीज करण्यासाठी, समोरच्याचं मन जिंकण्यासाठी आपण आपल्या भाषेवरती प्रभुत्व प्राप्त केलं पाहिजे. आता ही भाषा संपदा कशी वाढणार आहे आपली? जर तुम्ही त्याचा प्रयत्न केला तरच ती भाषा संपदा वाढणार आहे. म्हणजे वाचन आहे, लेखन आहे, विविध साहित्य आहे, हे जर तुम्ही वाचलं, आत्मसात केलं तर तुमचं भाषेवरती प्रभुत्व नक्कीच वाढणार आहे. ओके, तर ह्या गोष्टी आपण व्युत्पत्ती कोशाच्या बाबतीत लक्षात ठेवूया आणि जरा पुढे जाऊया. आता एक इकडे वाक्प्रचार आहे आणि तो कसा आला ते आपण पाहणार आहोत. वाक्प्रचार आहे, ताकास तूर लागू न देणे. आता हा वाक्प्रचार काहीतरी नवीनच वाटतो ना, वेगळाच ना, पण हा वाक्प्रचार फार पूर्वीपासून प्रचलित आहे. आता हा वाक्प्रचार कसा आला असावा हे आपण समजून घेऊया. बघा, त्यांनी एक मस्तपैकी कहाणी दिलेली आहे की हा ताकास तूर न लागू देणे हा वाक्प्रचार कसा आला असेल. आपल्यालाही कुतूहल निर्माण झालं की कसं आलं असेल बरं हे. चला समजून घेऊया आपण. शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यास खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. अर्थ समजला असेल तुम्हाला, बरोबर की नाही? सोपच, म्हणजे या कानाचं त्या कानाला खबर न होणे. मी अजून एक वाक्प्रचार सांगितला तुम्हाला आणि तो त्याचा अर्थ आहे. ओके, की शाळेत नाटक बसवलं जायचं होतं आणि नाटकात मध्ये काम करण्यामध्ये शरद नावाच्या एका मुलाची म्हणजे निवड झाली होती, पण त्या शरदला कोणालाही ते सांगायचं नव्हतं. मित्रांनी ही बातमी काढून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण शरदने मात्र ताकास तूर लागू दिली नाही. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात. आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही. म्हणजे काही गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल तुमच्या मित्रांनी विचारलं, ए झाला का रे अभ्यास, एक झालं व्यवस्थित तुझं? तुम्हाला माहिती असतं तुम्ही कितपत केलेलं आहे किंवा काय केलेलं आहे, पण तुम्हाला मात्र ते दुसऱ्यांना सांगायचं नसतं. आता त्यांच्या मनात काय आहे हे तुम्हाला हवं असतं, पण तुम्हाला मात्र त्यांना सांगायचं नसतं. मग आपण त्यांना काय करू देतो, तर लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण काही अशी उत्तरे देतो की त्यांना काही कळूच नाही. म्हणजे आपण असंच बोलतो. मग त्याने एखाद्या मित्राने विचारलं की बाबा झाला का रे अभ्यास, किंवा एका मैत्रिणी विचारलं, ए झालं का ग तुझं वर्कबुक पूर्ण करून? माझं नाही झालं बाबा. पण
तुमच्या मनात काय आहे हे तुम्ही त्यांना कळवू देत नाही. तुम्ही पण नाही ग माझं सुद्धा नाही कंप्लीट झालेलं ग, आता मी पण तुमचं कंप्लीट झालेलं आहे की नाही हे मात्र फक्त तुम्हालाच कळत असतं. आणि त्यामुळे तुम्ही उत्तरही अशी देता की समोरच्याला काहीही कळत नाही. आणि मग त्यावेळेला काय म्हटलं जाते, अरे हा अगदी ताकाच तूर लागू देत नाही की. म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला काय आहे हे काहीही कळू देत नाही. म्हणजे या कानाची त्या कानाला खबर होत नाही किंवा ह्याचं त्याला काही कळत नाही. ओके, म्हणजे काय आहे त्याच्या मनात किंवा त्याचं काय झालंय हे कोणालाही कळू न देणे असा त्याचा अर्थ आहे. आता ताकास तूर न लागू देणे किंवा ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळलेला आहे. तुम्हाला हे कळलंय की कोशात त्याचा अर्थ काय आहे, ते एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास बिलकुल थांग पत्ता लागू न देणे किंवा टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास न समजू देणे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर की नाही, कळला? असाच प्रकारचा त्याचा अर्थ आहे. पण ताकास तूर लागणे म्हणजे काय? ताक म्हणजे काय? आपण पितो ते ताक, की तूर म्हणजे तरी काय? काहीतरी अगदी वेगळंच वाटतंय ना. चला पाहूया त्याचा काय अर्थ पडतोय. आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं ना ते तूर नावाचं धान्य की काय? ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे? येथील शब्द ताक असा नसून ताका आहे आणि ताका म्हणजे तागा. आता तागाचा अर्थ मराठी अर्थ काय, तर व्युत्पत्ती कोशामध्ये जर पाहिलं तर कृपा कुलकर्णी यांनी एक नव्या अखंड कपड्याचा गठ्ठा किंवा विणकराच्या भागावरली संबंध न फाडलेली म्हणजे कापडाचं हे न फाडलेलं ठाण असा दिलेला आहे. आणि महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असा अर्थ दिलेला आहे. बघा, कुठलं ताक, कुठली तूर, कुठला तागा, कुठला ताका, कुठे अर्थ आलाय पहा. कपड्याचा गठ्ठा कुठे आणि काय कुठे. बघा, ही मराठी भाषेची गंमत आहे. जेव्हा मराठीची उत्पत्ती होते किंवा मराठी भाषा जशी आपण सुलभ करण्याला जातो आणि ह्या सुलभीकरणाच्या नादामध्ये भाषा कशा प्रकारे बदलते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे बघा. आता ताका किंवा तागा हे मागावरील संबंध न फाडलेले कापड. आता माग म्हणजे काय माहितीये का, कापड विणण्याचं जे मशीन असतं ना त्याला माग म्हणतात. ओके, किंवा हातमाग ज्याला म्हणतो. म्हणजे पूर्वी तुम्हाला माहितीये आता कुठे मशीन आलाय ज्याच्यावरती कापड विणलं जातं, पण पूर्वी माग होते आणि त्या मागावरती हातमागावरती कापड विणलं जायचं. म्हणजे अखंड कापड असतं ज्याचा तुकडे पाडले जात नाहीत, हे त्याला ताका किंवा त्याला तागा म्हणतात. आणि कापड इत्यादींचे ठाण म्हणजे दोरा धागा हे सगळं जे एकत्र होऊन जो आहे ना तो ताका. ओके, आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशातला अर्थ पाहूया. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य हा तर अर्थ आहेच, पण त्याच्यात दुसराही अर्थ आहे. तो कसा आहे तो पहा. बघा, तूर म्हणजे आपल्या तुरीचं वरण खातो ना आपण, वरण जी करतो जेवणामध्ये ती सुद्धा तूरच. पण आता दुसरं काय ते पाहूया. तूर म्हणजे विणलेले वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड, म्हणजे ती कोष्टेची दांडी जी आहे ना ह्याला सुद्धा तूर म्हटलं जातं. बघितलं तुम्ही कदाचित, तुम्ही एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये गेला असाल तर ती दांड्याभोवती तो कपडा जो आहे हा गुंडाळला जातो आणि अखंड मोठा कपडा, खास करून शर्ट पीस किंवा पॅन्ट पीस घ्यायला जातो आपण, त्यावेळेला तुम्हाला हा अनुभव आला असेल. ओके, तर ते वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळलं जातं ना ते लाकूड म्हणजे ती कोष्ट्याची दांडी म्हणजे तूर असं सांगितलं जातं. एक तर आपली डाळ जी आपण वरणासाठी शिजवतो ती तर आहेच, पण दुसरा अर्थ हा सुद्धा आहे. आता कृपा कुलकर्णी यांनी मराठी व्युत्पत्ती कोशात तूरचा अर्थ असा दिलेला आहे. तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दांचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे विणकराच्या व्यवसायातले अर्थ ध्यानात घ्यायला हवेत.
बघा, ताकास तूर न लागू देणे म्हणजे काय, तर आपल्या नेहमीच्या आपण व्यवहारामध्ये ताक म्हणजे पिण्याचे ताक आणि तूर म्हणजे वरणाचे डाळ वगैरे हे अर्थ न घेता विणकराच्या व्यवसायातले आपल्याला अर्थ घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर तागा म्हणजे अखंड कापड आणि ती काठी जी गुंडाळली जाते त्या कापडा म्हणजे कापडा सॉरी ती काठी ज्याच्यावरती ते कापड गुंडाळलं जातं, हा आपल्याला अर्थ घ्यायला हवा. कारण विणकराच्या मागावरचा ताका किंवा तागा हा वास्तविक तुरेवर म्हणजे लाकडाभोवती गुंडाळायला जायला हवा, पण टाकाचा तूर नामक वस्तूशी संबंध येऊ द्यायचा नाही. म्हणजे टाका व तूर यांचा संबंध टाळायचा. म्हणजेच कापड आणि ज्या लाकडाभोवती ते गुंडाळायचं ते लाकूड याचा संबंध टाळायचा. म्हणजेच जे काम खरोखर अपेक्षित असते ते व्हायला हवे असते, होणे रास्त असते, पण ते मुद्दाम होऊन द्यायचं नाही, असा त्याचा अर्थ आहे. किती गंमत आहे ना. बघा, साधं एकदम काय, तर ताकास तूर न लागू देणे हा साधा वाक्प्रचार, म्हणजे ह्याचा संबंध त्याला समजू न देणे किंवा नकळत सगळं करणे हे सगळा त्याचा अर्थ आहे. पण तो ताका कुठे, तागा कुठे, विणकर कुठे, त्याची दांडी कुठे, ह्याचा संबंध न लागू देणे किंवा त्याचं जे काम जे आहे हे खरोखर अपेक्षित असते, व्हायला हवे असते, पण ते होऊ न देणे असा त्याचा अर्थ होऊन हा वाक्प्रचार तयार झालेला आहे. अशा खरोखरच वेगवेगळ्या गमती जमती तुम्हाला या पाठामध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे या पाठात तर आहेत, पण व्युत्पत्ती कोश जर पाहिला तर अशा प्रकारच्या गमती ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणूनच एक खरोखर सुंदर असं म्हणजे मनामध्ये एक असं वेगळाच विचार आला आणि त्या विचाराधीन आपण असा विचार केला पाहिजे की खरोखर अशी वेगवेगळी उत्पत्ती ह्या शब्दाची असते का, आणि असली तरी ह्या शब्दांमध्ये हा कसा बदल आला असेल किंवा हे शब्द बदल कसे झाले असतील किंवा हे शब्दांची उत्पत्ती कशी झाली असेल, पुरातन काळापासून आतापर्यंत हे सगळं कसं झालं असेल, हे सगळं आता तुम्हाला कदाचित आठवत असेल की आपल्याला बद्रीनारायण संबंध हा एक गेल्या वेळेसा ह्याच्यामध्ये आपण एक पाठ जो आहे हा अभ्यासला होता. आता बद्री म्हणजे बोरीचं झाड आणि नारायण म्हणजे देव असं म्हटलं नाही जातं, तर बेदरीच्या झाडाच्या लाकडाला जे आहेत ना, तो नारायण संबंध म्हणजे कोणाचा कोणाशी संबंध नसावा आणि तो पाहुणा म्हणून आपल्या घरी येऊन जेवून जावा असं तो संबंध लावणे असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे हे जे आहे ना शब्दांची उत्पत्ती जी आहे ना ही कुठल्याही अशा प्रसंगातून किंवा अशा त्या वेगवेगळ्या अर्थातून त्या व्यवसायीन शब्दातून आलेली आहे. आणि ही सगळी गंमत जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही नक्कीच व्युत्पत्ती कोश पहा अशी मी तुम्हाला विनंती करेन. आता हा जो पाठ आहे ना हा गंमत शब्दांची हे डॉक्टर दी पुंडे यांच्या पाठ्यपुस्तकात म्हणजे पुस्तकातून हा जो पाठ जो आहे हा घेतलेला आहे. आता एवढूशा म्हणजे एक वाक्प्रचार आणि एक शब्द जो आपण पाहिला तेवढ्यातच आपल्याला एवढी गंमत वाटली, तर पुढे काय असू शकतं किंवा अशा वेगवेगळ्या शब्दांची गंमत आपण कशी पाहायला मिळेल, आणि त्यासाठी आपल्याला पाहायला हवा काय, तर व्युत्पत्ती कोश. आता हा व्युत्पत्ती कोश तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहू शकता. आता तुम्ही म्हणाल आता त्या साईट कुठून आणायच्या, तर तुम्ही जर तुमच्या पाठ्यपुस्तकाचं शेवटचं पान जर पाहिलं तर पान क्रमांक 80 बघा, तिकडे तुम्हाला बऱ्याच अशा संकेतस्थळं म्हणजे लिंक्स दिलेल्या आहेत. त्यावरती तुम्ही ह्या पाठाच्या संबंधित असे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या पाहू शकतात. ओके, त्यामुळे जर तुम्ही पाठ्यपुस्तक नीट पाहिलं असेल तर तुम्हाला ते समजणार आहे. ओके, त्यामुळे ह्या लिंक्स वापरून तुम्ही या पाठ्यपुस्तकाच्या बाबतीत किंवा बाबतीत अनेक माहिती ज्या आहेत ह्या मिळवू शकतात, किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलवरती सर्च मारलं तरी तुम्हाला हे मिळणार आहे. ओके, तर नक्कीच पहा आणि आपलं भाषा ज्ञान वाढवण्यासाठी ह्याचा उपयोग नक्कीच करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करेल. आणि भाषा ज्ञान आपलं भाषिक संपदा वाढवण्यासाठी तुम्हाला त्याची नक्कीच उपयोग होणार आहे आणि त्याची गरज मात्र तुम्हाला नक्की आहे, कारण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ओके, तर वेळ आलेली आहे आता धन्यवाद सांगायची. तरी सुद्धा पुन्हा एकदा विनंती, आपण आतला हे पाठ जो आहे हा संपूर्ण पाठ जो आहे हा शिकलेला आहोत.
भले तो 2 भागात, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा 2 भागामध्ये आपण शिकलेलो आहोत, पण तरी सुद्धा तो पूर्ण पाठ जो आहे हा आपला अभ्यासून झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तो पाठ नीट वाचायचा आहे. संपूर्ण पाठ नीट वाचायचा आहे, त्याचा नीट व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि आपण नंतर स्वाध्यायाकडे जाणारच आहोत. स्थूल वाचनामध्ये ह्याचा आपण प्रश्न कसे येतात किंवा त्याची उत्तरं कशी लिहायची आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती देणारच आहे. परंतु तुम्ही सुद्धा वर्कबुकमध्ये असलेले प्रश्न आणि त्याची जो उत्तरं, त्याचा थोडक्यात आराखडा जर तुम्हाला करता आला तर तो नक्कीच प्रयत्न करायचा आहे. ओके, तर भेटूया आपण पुढच्या भागात स्वाध्यायासह. तोपर्यंत पाठ वाचा, अभ्यास करा आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.